आलूचे पराठे किंवा मेथीचे पराठे आपण रोजच करतो, पण तुम्ही असे पराठे कधीच बनवले पण नसतील आणि केले पण नसतील. ही माझी रेसिपी आहे, मी तयार केलेली रेसिपी आहे, नक्की करून बघा. 2 कप गव्हाचे पीठ चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्येच मीठ, कसुरी मेथी आणि थोडासा ओवा, कोथिंबीर टाकायची आहे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे. 250 ग्रॅम गोबी घेतला आहे. गोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे, एकदम बारीक किसून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे आणि हे गोबीसुद्धा 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर सगळं याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम दाबून दाबून असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. एक वाटण तयार करायचं आहे. जिरं, लसूण, कोथिंबीर हे वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल छान कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा, आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आणि काही सुके मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता याच्यामध्येच 2 चमचे बेसन टाकायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतल्यावर याच्यामध्येच गोबी टाकायचं आहे आणि गोबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाफ काढायची आहे. ही स्टफिंग उंड्यामध्ये भरायची आणि छान पराठा पातळ लाटून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा.